दिल्लीतील जंतर मंतरहून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आढावा घेतलाय सकाळ मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी। थेट जाऊयात दिल्लीत। जंतर मंतरवर कुणाला पाठिंबा देण्यासाठी नाही, तर जे ऐकीवे जे लोक सांगतायत प्रत्यक्षात तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून। मागे सोनम वांगचुक यांच्या 19वा दिवस आजचा उपोषणाचा सुरू आहे। वातावरण आहे, काही हजार लोक इथे आहेत, म्हणजे लोक नाही व्हिडिओ असते। मग इथे आल्यानंतर लक्षात येतं की काही हजार लोक म्हणजे 5-6 हजार लोक सहजतेनं या मंडपाच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत। इथे वेगवेगळी पथनाट्य होत आहेत, हल्लाबोलच्या घोषणा केल्या जात आहेत। मुळात इथं आल्यानंतर काय जाणवलं, हा कोणाच्या पाठिंब्यासाठी किंवा कुणाला उपोषणावर उठवावं यासाठी नाही, तर सत्य काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। आणि मुख्यतः या वातावरणातून एक मात्र सातत्यानं जाणीव होत राहते की लोकशाही जिवंत आहे, अजूनही चळवळ जिवंत आहे। आणि त्या चळवळीचं रूप जे आहे ते काही प्रमाणावर का असणार इथं पाहायला मिळत आहे। लोकशाहीमध्ये मत मांडणं अत्यंत महत्वाचं आहे। कोणाच्या तरी ते विरोधात असू शकतं, कुणाला ते न आवडणारं असू शकतं, पण प्रत्येकाचं आपलं मत आहे आणि ते मत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हे सर्वात महत्वाचं आहे। आणि त्यामुळे या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद तरी उत्तम आहे असं म्हणायला काय हरकत नाही।